या गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बस थँक्यू सर. कुठून आहात बरं तुम्ही? सर मी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येतो. बरं. आता बघा नुकतेच महाराष्ट्राला जे आहे 9 GI टॅग्स मिळालेले आहेत बघा. त्याच्यामध्ये लातूरचे जे आहेत नियर अबाउट 3 GI टॅग आहेत. माहिती आहे तुम्हाला? एक सर 5 चिंचोलीची चिंच म्हणून प्रसिद्ध आहे. खासतीची कोथिंबीर आहे आणि सर बर ठीक आहे. अहमदपूर समोरच्या काय समस्या आहेत बरं पाच सांगू शकता तुम्ही? सर मुख्यतः एक जी समस्या आहे ती पाण्याची आहे सर. समस्या सर पाण्याची अवेलेबिलिटी नाही. दुसरी सर पाण्यामध्ये गुणवत्ता पाण्याची तेवढी नाही सर. पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण खूप असल्याचं एका ठिकाणी प्रवास मिळाला होता. सोबतच सर वाहतुकीच्या संदर्भात समस्या आहेत सर. तेवढे रस्ते वगैरे तिकडे चांगले. बरं. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये BSc केलेलं आहे बरोबर 2015 मध्ये आणि तुम्ही आता ASO म्हणून कार्यरत आहात बरोबर. कुठल्या डिपार्टमेंटला आहे तुम्ही? सर मी सार्वजनिक बांधकाम विभाग. सार्वजनिक बांधकाम विभाग जे आहे कुठले कुठले कार्य येतात बरं सार्वजनिक बांधकामच्या अंतर्गत? सर सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत रस्त्याची बांधणी असेल, पुलांची बांधणी असेल, जी सर सार्वजनिक इमारती त्यांचं बांधकाम असेल तर ते येतं सर. बरं. आता सार्वजनिक बांधकामाचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्यावेळेस एक बेसिक गोष्ट अशी आहे की हे डिपार्टमेंट बऱ्याचदा न्यूजमध्ये असतं वेगवेगळ्या कारणांमुळे. ओके. काय त्याचे रिझन्स आहेत बरं? सर मुख्यतः एक काही पॉझिटिव्ह कारण असतं सर, काही निगेटिव्ह कारण असतं. पॉझिटिव्ह कारण असतं याच्यासाठी असतं की PWD अंतर्गत बरेचसे मोठे मोठे प्रकल्प जे आहेत ते चालू आहेत सर. जसं की समृद्धी महामार्ग असेल किंवा मुंबई गोवा हायवे असेल ते आहे. दुसरं सर रस्त्याच्या बाबतीत दर्जाच्या बाबतीत नेहमी सर काही प्रश्न उपस्थित केले जातात सर. ओके. भ्रष्टाचाराला कसं डिफाईन कराल बरं तुम्ही? सर भ्रष्टाचार म्हणजे जर स्पेसिफिक सांगितलं वैध आपल्या वेतनाशिवाय जर गैरप्रकार करून जर लाभ घेण्यात येत असेल किंवा एखादं सर काम असेल तर ते टाळण्यात येत असेल तर त्याला म्हणता येईल भ्रष्टाचार. बर. मला सांगा की भ्रष्टाचार जो आहे त्याचा जर आपण विचार केला तर व्यवस्थेमध्ये तुम्हाला भ्रष्टाचार दिसतो का बरं? सर मला प्रत्यक्षात कधी बघायला भेटला नाही, परंतु जे रिपोर्ट्स येतात वेगवेगळे जसं की अलीकडे NCRBचा रिपोर्ट आला त्याच्यामध्ये महसूल जो विभाग आहे त्याच्यामध्ये बरेच केसेस सापडले. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी काय करू शकतो बरं आपण? सर एकतर ऑफिसमध्येच मला वाटतं की आपण पॅम्पलेटच्या माध्यमातून सर की जसं आता आमच्याकडे आहे की लाचखोरी देणे घेणे हा गुन्हा आहे असा आम्ही प्रचार करतो सर. मला वाटतं जनजागृती हे सर्वात महत्त्वाचं होतं. लोकांना जे सेवा असते शासनाच्या ती त्यांचे हक्क आहेत त्याच्यासाठी कोणत्याही मोकळी देण्याची गरज नाही सर. हे त्यांना जर अवेअर करून दिलं तर ते जास्त चांगलं असेल. बरं. ग्रीन केमिस्ट्री काय असते बरं? सर जे प्रदूषण आहे सर त्याची कारणं काय आहेत, ती कोणती प्रोसेस आहे त्याच्यामध्ये केमिस्ट्रीच्या अनुषंगाने बायोकेमिकल प्रोसेस म्हणते कोणत्या कारणामुळे प्रदूषण होतं त्याचा सर अभ्यास करतो. नोबेल कुणाला मिळालाय बरं केमिस्ट्रीचा यावर्षी? सर 3 व्यक्ती आहेत. त्याच्यामध्ये एक मोन्ची बॅवेंडी एक आहेत, लुईस ब्रूस एक आहेत आणि एलेक्स एक्युमो एक आहेत. बरं. तुमचे पोस्ट प्रेफरन्सेस कसे आहेत बरं? सर माझी पहिलीची पोस्ट आहे ते पोलीस उपाधीक्षक आहे सर. दुसरं डेप्युटी कलेक्टर आहे आणि तिसरी ACSC आहे सर. का बरं तुम्हाला पोलीस उपाधीक्षक व्हायचं आहे? सर मला एक युनिफॉर्म सर्व्हिसेस बद्दलचं मला एक आवड आहे सर. दुसरं मला वाटतं की मी शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या सक्षम आहे. DYSP या पदाची कार्य सांगा बरं. सर DYSP मुख्यतः उपविभागीय स्तरावरती नियुक्त केलं जातं त्यांना. त्यांचं आपल्या उपविभागीय स्तरावर लॉ अँड ऑर्डरचं काम करणं, आपल्या अधीनस्थ जे पोलीस ठाणे आहेत त्यांचं दप्तर तपासणी करणं, कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवणं हे त्याचे मुख्य कार्य आहे. गुन्ह्यास प्रतिबंध करणं आणि
जे मोठे गंभीर गुन्हे असतील त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करणे त्यांचे काम असतं. छंद वगैरे आहे काही तुम्हाला? येस सर, मला चांगले मूवीज बघायला आवडतात, वेब सिरीज बघायला. ॲनिमल बघितला का तुम्ही? ॲनिमल नाही बघितलं सॉरी. बरं, ॲनिमल सारखे चित्रपट त्याच्याबद्दल तुम्ही बघितला असाल ना, त्याचं ट्रेलर वगैरे त्याच्याबद्दलच्या न्यूज वगैरे काही? सर मी ऐकलं त्याच्याबद्दल की व्हायलन्स खूप दाखवला त्याच्यामध्ये. काय होईल बरं असे चित्रपट जर आपण समोर घेऊन आलो वारंवार तर? सर मला वाटतं की त्याच्यामधून समाजावर निगेटिव्ह प्रभाव पडू शकतो सर. जर हिंसा असेल तर बऱ्याच ठिकाणी असं दिसतं की जे तरुण किशोरवयीन मुलं असतात त्याचं अनुकरण करतात. अलीकडे जे किशोरवयीन मुलांच्या माध्यमातून जे गुन्हे घडतात गंभीर गुन्हे त्याचं पण प्रमाण वाढले, त्याला एक सर ते कारण असू शकतं. रेअर अर्थ मेटल्स काय असतात? रेअर अर्थ मेटल सर एक पिरियोडिक टेबलमध्ये लॅन्थेनाइट सिरीज आहे सर. त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत त्याला रेअर अर्थ मेटल म्हणतात. रेअर म्हणण्याचं कारण की सर त्याचं एक्सट्रॅक्शन जे आहे ते करायला जास्त अडचण येते, त्याच्यामुळे त्याला रेअर. पण सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. तर या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कोणत्या कोणत्या कंपन्या सध्या अस्तित्वात आहेत? सर एक ओपन एआय म्हणून आहे सर. गुगलने पण त्याच्यामध्ये जेमिनी अलीकडे आणलं होतं सर. बरं, कोणते कोणते प्रॉडक्ट आहेत ओपन एआयचा? सर चॅट जीपीटीचे 1, 2, 3, 4 आतापर्यंत 4 एक आलेलं आहे सर. आणि गुगलचं जे आहे ते जेमिनीचं आहे सर. बरं, तुम्ही तुमच्या आता काम ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करताय तिथे या ओपन एआय किंवा हे जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे याचा वापर प्रभावीपणे काम करण्यासाठी उपयोग करता येईल का तुम्हाला? येस सर, करता येऊ शकतो. कशा पद्धतीने? सर जसं की आपल्याकडे ग्रीव्हन्स रिड्रेसलमध्ये करता येऊ शकतो सर. ज्या नागरिकाच्या तक्रारी आहेत त्याला ॲड्रेस करणं 24 तास आपण त्यांना उपलब्ध करून देऊ शकतो सर. ते एक होऊ शकतं. रस्त्याची जे दर्जाच्या बाबतीत आहे, समजा जर खड्डे वगैरे कुठे असतील तर त्याचं सर्वे त्याच्या माध्यमातून केला जाऊ शकतो. येणाऱ्या 5 ते 10 वर्षाच्या कालावधीमध्ये एआय समाजावरती कशा पद्धतीने प्रभाव टाकेल सगळ्याच सेक्टर सोसायटीचे? सर यायचं जर बघितलं तर मुख्यतः 2 गोष्टी आहेत. एक तर ब्ल्यू कॉलर जे आपण जे म्हणतो की मॅन्युअल वर्कर्स आहेत त्यांचं, आणि जे क्रिएटिव्ह निर्माण करणारी गोष्टी जसं की आर्ट असेल किंवा काय असेल, तर याच्यामध्ये सर एआय आर्टच्या बाबतीत पण प्रभाव टाकू शकतो. नवीन नवीन गोष्टी आहेत जसं की एखादी क्राफ्ट्स असेल त्याचे डिझाईन असेल त्याच्या सेक्टरवर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो. पण निगेटिव्ह याच्यामध्ये एक होऊ शकतं की सर जर त्याचा शस्त्र म्हणून वापर झाला तर त्याला समाजावर त्याचा निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो. सध्या निगेटिव्ह कारणासाठी एआय चर्चेत आहे का? कोणत्या कोणत्या कारणासाठी चर्चा? सर पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही आहे मला वाटतं. एक तर पॉझिटिव्ह याच्यासाठी आहे की बऱ्याच ठिकाणी जे आहे ते चॅट जीपीटीच्या माध्यमातून लोकांचं काम जे आहे ते चांगल्या पद्धतीनं सोयीस्कर होत आहे. तुम्ही सांगितलं ना की नकारात्मक त्याचा परिणाम करतील, मग तुम्ही ते डीप फेक वगैरे ऐकले का? येस. काय असतो प्रकार? सर त्याच्यामध्ये अल्गोरिदमचा वापर करून एखाद्या व्यक्तीचा चेहरा बदलता येऊ शकतो, व्हॉइस तसाच निर्माण करता येऊ शकतो. बरं, त्या माध्यमातून गुन्हे होते. मग असे गुन्हे रोखण्यासाठी काय करणार तुम्ही? एक तर सर त्याच्यामध्ये रेग्युलेशन जे आहे ते महत्वाचं आहे सर पॉलिसी लेवलला, आणि जागरूकता जे आहे ते लोकांमध्ये आणावं लागेल सर. बरं, सध्या महाराष्ट्र सरकारची सायबर क्राईम डिपार्टमेंट आहे, याच्या संबंधी तुमचं मत काय आहे? तुम्ही कसं विश्लेषण करताय त्यांच्या कामाचं? सर महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प एक आला होता सर. त्याच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बरेच प्रकल्प आले होते. महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवर SIRT सारखं महाराष्ट्रामध्ये पण इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम केली सर. त्याच्या माध्यमातून सायबर गुन्हे आहेत त्याला टॅकल केलं जातं. गुन्हेगारी समजा जे काही गुन्ह्यांचं प्रमाण घडतं तर त्याचा सक्सेस रेट आहे का कन्वर्ट करण्यामध्ये, क्रिमिनलला पकडण्यामध्ये? किती प्रमाणात कन्व्हिक्शन? सर आधी तो 9% आसपास इतका कमी होता सायबर क्राईम मध्ये. नंतर आता सर तो 54-56 आसपास. मला थोडं कन्फ्युज होते सर. मी जनरल क्राईम. बरं, आजच्या तरुणाईचे काही समस्या आहेत? प्रमुख एक समस्या तर बेरोजगारीची आहे मला वाटतं. बेरोजगार एक आहे. दुसरं सर त्या बेरोजगारीच मला वाटतं. बस, तुम्ही ज्या क्षेत्रातून येता त्या क्षेत्राचे लोकप्रतिनिधी कोण आहेत? सर आमदार. हा सर विधानसभा सदस्य आमच्याकडे बाबासाहेब पाटील आहेत. बरं, कोणत्या पक्षाचे? राष्ट्रवादी काँग्रेस.
बरं आता आणि खासदारकीसाठी कोण प्रतिनिधी? सर सुधाकर श्रंगारे सर. बरं सध्या जे संसदेमध्ये खासदारांचं निलंबन झालेलं या संबंधी तुमचं मत काय? सर मला वाटतं की जे संसदेमध्ये जे एक कार्यपद्धती आहे गोंधळ न घालता त्याच्यामध्ये एकतर चर्चा व्हायला पाहिजे, जेणेकरून नागरिकांच्या ज्या समस्या असतील त्याचं डिस्कशन झालं पाहिजे. परंतु मला वाटतं निलंबन करणं चुकीचं आहे असं वाटतं. बरं काही दिवसापूर्वी संसदेमध्ये काही घुसखोरी झाली होती, या संबंधी या गोष्टीकडे तुम्ही कसं बघताय? कारण लातूर मधून एक युवक तिथं तुमच्या जिल्ह्यामधून एक युवक गेला होता, या गोष्टीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय? सर त्यांच्या कृतीचं समर्थन करता येणार नाही, परंतु मला असं वाटतं की त्याच्या मुळाशी काय कारण आहे त्याचं नक्की बघावं लागेल, ते ऍड्रेस करावं लागतील का. बरं हे जे घुसखोरी केलेले तरुण आहेत यांच्यावर UAPAच्या अंतर्गत कारवाई करण्याबद्दल काय मत आहे तुमचं? सर त्याच्यामध्ये दहशतवादी कृत्य म्हणून त्यांच्यावर हे केलंय. मला वाटतं ते गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये ते लावलं जातं. तर मला वाटतं जे स्वरूप जर बघितलं मग तर ते कृतीचं समर्थन करता येणार नाही, पण UAPA अंतर्गत मला थोडंसं जास्त एक्स्ट्रीम स्टेप आहे असं वाटतं. इलेक्शन कमिशनर्सच्या नियुक्तीकरता एक समिती जी आहे तर ती आपण नव्याने नेमतोय. आता विधेयक आपण पारित केलं राज्यसभेत. ते समितीमध्ये जे आहे 3 सदस्य आहेत. कोण कोण? सर माननीय पंतप्रधान एक आहे त्याचे अध्यक्ष, एक केंद्रीय मंत्री त्यांनी अपॉइंटमेंट केली आणि एक विरोधी पक्ष. या समितीकडे बघितलं काय वाटतं म्हणून? सर अनेक जे विरोधी पक्ष आहेत त्यांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये सरकारी हस्तक्षेप वाढेल. त्याच्यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने आधी निर्णय दिला होता की सरन्यायाधीशाची पण त्याच्यामध्ये समितीमध्ये सदस्य म्हणून असावे, पण सर केंद्र सरकारने त्याच्यामध्ये एक कॅबिनेट मंत्री ठेवलं. चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.